रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय. जय जिजाऊ. जय 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 शिवराय. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. यांचा जन्मोत्सव आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत ही अक्षरा आहे आणि ही काव्यश्री आहे आणि व्हिडिओ काढणारी भाग्यश्री आहे. तर आपण आमच्या अक्षुला आणि काव्यश्रीला आपले कोणकोणते पुस्तक आहेत हे जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवतोय की आपल्याकडं माझ्याकडे शिवाजी महाराजांचे कोणकोणते पुस्तक आहेत तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यांना. तर हे आहे स्वामी विवेकानंदांचे शिवाजी महाराजांविषयी विचार. हे पुस्तक आहे. स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे शिवाजी महाराजांविषयीचे विचार असं एक छोटंसं पुस्तक आहे जे आज गौरी वाचणार आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याकडे एक छोटंसं पुस्तिका आहे. दृष्टा महामानव छत्रपती शिवराय असं पुस्तक आहे. रंजन खरोटे नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे बघा महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. खाली बस बघा. महत्त्वाचं पुस्तक असं आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चरित्र. हे खूप महत्त्वाचं आणि ऐतिहासिक पुस्तक मानलं जातं. हे सुंदर पुस्तक आहे आणि छान इतिहास मांडलेला आहे. परिपूर्ण असं पुस्तक आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचे हेर खात्यावर आधारित ही छोटीच पुस्तिका आहे पण खूप सुंदर आहे. त्यानंतर आहे मी सध्या वाचतोय शिवराय संस्कार आणि शिक्षण. परमानंद जो कवी होता त्याच्या शिवभारतावर आधारित साळुंखे सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. शिवराय संस्कार आणि शिक्षण म्हणजे शिवाजी महाराजांचं शिक्षण कसं झालं हे पुस्तक आहे. शिवरायांची खंत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. सुंदर असं पुस्तक आहे. नक्की वाचलं पाहिजे. त्यानंतर पहा मला आणखी एक आवडलेलं व्यवस्थापन गुरु आणि व्यूह रचनाकार छत्रपती शिवाजी महाराज. हे गिरीश जखोटिया यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जरूर वाचलं पाहिजे. सुंदर पुस्तक आहे गिरीश जखोटिया यांचं. त्याच्यानंतर आहे हे मला छोटंच पुस्तक पण खूप आवडलेलं पुस्तक. मी 3-4 वेळेस वाचलं. शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टिकोन दिनेश मोरे. डॉक्टर दिनेश मोरे आहेत. खूप सुंदर पुस्तक आहे. पहा जबरदस्त पुस्तक आहे. हे स्त्रियांविषयी दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा असं पुस्तक आहे. त्यानंतर एक आगळं वेगळं पुस्तक महाराष्ट्राला एका शिक्षकांनी लिहिलं टाळ तलवार योग अर्थात स्वराज्याचा हुंकार. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा सहसंबंध काय आहे यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे. सुंदर ग्रंथ आहे. रामचंद्र निवृत्ती शेलार गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा माझ्याकडं महत्त्वाचं पुस्तक आहे ज्योतिबा फुलेंचा वेगवेगळ्या पुस्तकात संग्रह. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे. शिवाजी महाराजांवर लिहिला गेलेला पहिला पोवाडा हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला पोवाडा यामध्ये आहे असं हे पुस्तक आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे इंजिनियर चंद्रशेखर शिखरे या प्रति इतिहास नावाचं जबरदस्त पुस्तक आहे. प्रति इतिहास पुस्तक आहे. त्यानंतर पहा हे जिजाऊंचं चरित्र आहे. डॉक्टर संजय गायकवाड जिजाऊंचं चरित्र राजमाता जिजाऊ. आणि पहा व्याख्याते मार्गदर्शक असणारे प्रशांत देशमुख यांनी लिहिलेलं जय शिवराय हे पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे. नक्की वाचा. तरुणांना प्रेरणा देणारं पुस्तक. त्यानंतर आहे शिवचरित्र. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे. चांगल्या पद्धतीचे वेगळा दृष्टिकोन देणारं पुस्तक आहे. नक्की वाचलं पाहिजे. त्यानंतरचं पुस्तक आहे बघा माझे मित्र इतिहास संशोधक इंदलकर सर राजेश इंदलकर सर यांनी लिहिलेलं शिवकालीन बखरीतील सामाजिक आर्थिक परिस्थिती यावर हे पुस्तक आहे. सुंदर असं पुस्तक. यानंतर हे काव्यमय पुस्तक आहे शिवगाथा. चंद्रकांत मोरे यांनी लिहिलेली शिवगाथा. शिवरायांच्या जन्मापासून तर संपूर्ण शिवरायांच्या मृत्यूपर्यंत याच्यात काव्यमय लिखाण आहे. ओवीबद्ध लिखाण आहे. अत्यंत सुंदर लिखाण आहे.
असं हे पुस्तक आहे. यानंतर हे पुस्तक म्हणजे शककर्ते शिवराय, जे देशमुख होते बघा, विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय. हे ग्रंथ आहे चांगला मोठा, नक्की वाचला पाहिजे. यानंतरचा महत्त्वपूर्ण ग्रंथ महाराष्ट्र शासनाने छापलेला छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये म्हणजे सारथी संस्थेने छापलेला आहे. वेगवेगळ्या लेखकांचे असे लेख दिलेले आहेत, जे इतिहास संशोधक आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांचे एकूण 16 लेख आहेत. यामध्ये जयसिंगराव पवार, आह साळुंखे यांच्यापासून ते पारवासी बेंद्रे, अगदी गह खरे यांच्यापर्यंत म्हणजे सुंदर असं महाराष्ट्राचे बुद्धिवान सर्व लोक यांनी हा निर्माण केलेला स्मृती ग्रंथ आहे. शिवरायांविषयीचं त्यांचं मत या ग्रंथात नमूद केलेलं आहे. आणि यानंतरचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. हा जो ग्रंथ आहे हा वासी बेंद्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे, शासनाने जर एखादं काम एखाद्यावर नेमलं, खरोखर त्या काळातील शासन जे होतं, यशवंतराव जे होते, त्यांनी यांच्यावर वासी बेंद्रेंवर जे काम सोपवलं, शिवचरित्र आणि महाराष्ट्रातले जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांचं चरित्र म्हणजे शिवरायांचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र, गौतम बुद्धांचं चरित्र, असे विविध चरित्र लिखाणाचं काम वासी बेंद्रे सरांनी केले. हा ग्रंथ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या घरात असावा असा हा ग्रंथ आहे आणि जरूर वाचावा. आणि सर्वात महत्त्वाचा आणि अस्सल ग्रंथ म्हणजे शिवभारत. बघा, हे मूळ हस्तलिखित असं आहे, जे कवींद्र परमानंद म्हणजे शिवरायांच्या दरबारात स्वतः होते, त्यांचा जो संस्कृत काव्य केलेला आहे शिवरायांवर, तर ते काव्याचा हा ग्रंथ आहे. तर खरोखर याच कारण अस्सल आहे. शिवरायांना त्यांनी बघितलंय आणि त्यांच्या दरबारात काम केलं अशा कवीचा हा ग्रंथ आहे. लोकायत प्रकाशन जे आहे साताऱ्याचं, तर त्यांनी हे प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे ग्रंथ माझ्याकडे होते, त्याची माहिती दिलेली आहे. पुस्तक हे आपलं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कोणापुढेही नतमस्तक होत नाही. ते खरोखर बुद्धीच्याच ठिकाणी नतमस्तक होतं. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेले, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे आमच्या जीवाची जीवन, शब्द वाटू जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. या जगामध्ये ज्ञान, शब्द, विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. तुकोबांनी एक आणखी अभंग लिहिले, शब्दांची रत्ने करून अलंकार, तेने विश्वंभर पूजेला. म्हणून या ज्ञानाची आपण पूजा केली पाहिजे. शिवचरित्र वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, ह्याच्यापेक्षा वेगळं सांगत नाही. म्हणून शिवजयंती सगळ्यांना शुभेच्छा देताना एवढंच सांगतो, ठीक आहे आपलं काय की या ठिकाणी DJ किंवा ते काय ढोली बाजा ताशा अमक तमक ठीक आहे, परंतु जर आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचं असेल तर हे ग्रंथ आहेत, ज्ञान आहे आणि शिवरायांचे विचार आहेत, हे आपण द्यायचे आणि ते नक्की देऊया. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा. कोणतं पुस्तक आवडलं? शिवगाथा. हे नक्की वाचायचं. शिवगाथा. तुला कोणतं आवडलं बाळा पुस्तक? कोणतं? हे आवडलं का हे आवडलं? कोणतं आवडलं? मला आवडलं खालचं. कोणतं ग? हे. अरे बापरे. बघा, आमची अक्षरा ही 5 वर्षाची आहे. तिला स्वामी विवेकानंदांनी शिवरायांविषयी जे लिखाण केलेलं आहे त्याचं पुस्तक विचार आवडले. ठीक आहे, तुला मी वाचून दाखवेन. ओके, गुड. ओके.